नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते। देशभरातील कोट्यावधी शेतकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे। दीर्घ प्रतीक्षेनंतर आज 19 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता वितरित करण्यात आला आहे। तामिळनाडूतील कोइंबतूर येथे पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात या हप्त्याचे वितरण करण्यात आले। या वितरणाचे सर्व तपशील आणि तुमचा हप्ता आला की नाही हे कसे तपासायचे पाहूयात माझा या सविस्तर रिपोर्टमध्ये। या कार्यक्रमादरम्यान देशभरातील 9 कोटींपेक्षा जास्त पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर एकाच क्लिकवर रक्कम वर्ग करण्यात आली आहे। या 21व्या हप्त्यापोटी सरकारने 18,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वितरित केली आहे। यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। दुपारी 2 वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमात बटन दाबल्यानंतर साधारणतः दुपारी 4:30 वाजेपासून शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा होण्याचे मेसेजेस येऊ लागले आहेत। ज्या शेतकऱ्यांनी आपले मोबाईल क्रमांक PM किसान योजनेशी जोडले आहेत त्यांना बँकेमार्फत SMS द्वारे ही माहिती दिली जात आहे। सध्या अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की आपला हप्ता जमा झाला आहे की नाही हे ऑनलाईन कसे तपासायचे। यासाठी सद्यस्थितीतील अचूक माहिती पुढील आहे। 1. PM किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि मोबाईल ॲप्लिकेशनवर बेनिफिशरी स्टेटस पाहण्याचा पर्याय उपलब्ध आहे। मात्र सध्या एकाच वेळी कोट्यावधी शेतकरी स्टेटस चेक करत असल्यामुळे पोर्टलवर प्रचंड लोड आला आहे। त्यामुळे सध्या वेबसाईट आणि ॲप दोन्ही संथ गतीने चालत आहेत। 2. ॲप्लिकेशन सुरळीत होईपर्यंत लॉग इन करून स्टेटस पाहण्याचा प्रयत्न करण्यात वेळ घालवू नका। त्याऐवजी ज्या बँक खात्याला तुमचे आधार लिंक आहे आणि जे खाते तुम्ही DBTसाठी दिले आहे त्या बँकेचे पासबुक तपासा किंवा बॅलन्स चेक करा। हाच सध्या सर्वात खात्रीशीर मार्ग आहे। घाबरून जाऊ नका, ही प्रक्रिया DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे होत असल्याने सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी पैसे मिळत नाहीत। काही शेतकऱ्यांना आज संध्याकाळी तर काहींना रात्री उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत पैसे जमा होऊ शकतात। वितरण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे, त्यामुळे उद्या सकाळपर्यंत वाट पाहावी। जर उद्यापर्यंतही आपल्याला खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर संबंधित शेतकरी अपात्र असल्याची शक्यता असू शकते किंवा त्यांच्या बँक खात्यात काही तांत्रिक अडचणी असू शकतात। पोर्टल सुरळीत चालल्यानंतर याबाबत अधिकता स्पष्ट होईल। PM किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता अखेर वितरित झाला असून 2,000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। या महत्त्वपूर्ण आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे। मी रुचिता या माहितीसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।